नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण UPSCचे क्वेश्चन्स पाहूयात आजचे 30 तारखेचे. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट बिटवीन एशिया अँड युरोप. आशिया आणि युरोपमधील सामुद्रधुनी विचारलेली आहे, कोणती आहे ती जोडणारी. आशिया आणि युरोपला जोडणारे प्रमुख सामुद्रधुनी म्हणजे तुर्कीमधील बोस्फोरस आणि डार्डेनेल्स समुद्रधुनी होय, ज्या मार्माराचा समुद्र काळा समुद्र आणि भूमध्य समुद्राला जोडते. शिवाजी महाराजांच्या वेळेचे रेव्हेन्यू पॉलिसी विचारलेली आहे, म्हणजे त्यांच्या वेळेसचे महसूल धोरण कसे होते. शिवाजी महाराजांचे महसूल धोरण हे शेतकऱ्याकरिता हिताचे होते, म्हणजे प्राधान्य देणारे होते, ज्यात जमीन मोजणी, पिकांच्या अंदाजानुसार कर आकारणी आणि शेतकऱ्यांना संकट काळात मदत यांचा समावेश होता. त्यांनी मलिक अंबारी पद्धतीवर आधारित परंतु स्वतःच्या सुधारणा केलेल्या पद्धतीचा अवलंब केला, तसेच ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांकडून महसूल वसूल केला जात असे आणि अनिश्चितता व जुलूम कमी केले गेले. हू डिसाइडेड अ मनी बिल ऑर नॉट, म्हणजे विधेयक धन हे विधेयक आहे का नाही हे कोण ठरवतं, तर लोकसभेचे अध्यक्ष ठरवतात हे, आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो. हे अधिकार भारतीय संविधानाच्या कलम 110(3) द्वारे दिलेले आहेत. 110. ऑन बजेट 3 क्वेश्चन्स, 3 क्वेश्चन होते बजेटवरती. आर्टिकल्स विचारले होते. अर्थसंकल्प संविधानाच्या कलम 112 मध्ये येतं. अर्थसंकल्प डिपार्टमेंट अँड महाराष्ट्र बजेट. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा राज्याच्या वित्त विभागाने तयार केलेला आणि सादर केलेला वार्षिक आर्थिक आराखडा आहे, जो की 2025 आणि 26चा सर्वात अलीकडील अर्थसंकल्प हा एकूण ₹7,00,000 कोटीचा आहे. फर्स्ट कॉटन मिल इन इंडिया. पहिली कॉटन मिल विचारलेली आहे भारताची. भारतातील पहिली व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी कापसाची गिरणी ही बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी होती, जी 1854 मध्ये मुंबई येथे कावजी नानाभाई दावर यांनी स्थापन केली. कॅगवरती प्रश्न विचारलेला आहे. भारताचे नियंत्रक व लेखापाल हे भारतीय सरकारचा जमा खर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार असलेले नियंत्रक व लेखापाल पद आहे. हे पद भारतीय घटनेनुसार 148 कलम, कॅगचं कलम 148. बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे कॅगच्या कलमावरती. महाराष्ट्र विंटर सेशन. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे दरवर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात नागपूर येथे आयोजित केले जाते. SI युनिट विचारलेलं आहे वर्कचं. कार्याचे SI युनिट काय आहे मग? जूल. स्केलर क्वांटिटी रिलेटेड टू. स्केलर राशी ही एक भौतिक राशी आहे, जी केवळ त्याच्या परिमाणाने संख्यात्मक मूल्याने वर्णन केली जाते, ज्याची कोणतीही संबंधित दिशा नसते. उदाहरणामध्ये वस्तुमान, वेळ, अंतर, तापमान आणि आकारमान यांचा त्यामध्ये समावेश होतो. मनरेगावरती प्रश्न आलेला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील कुटुंबांना एका वर्षात 100 दिवसाच्या अकुशल रोजगाराची हमी देणारी योजना आहे. कॉन्करंट लिस्ट टेकन फ्रॉम सोर्सेस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. समवर्ती यादी विचारलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. ऑस्ट्रेलिया या यादीतील विषयांवर केंद्र आणि राज्य सरकार दोघेही कायदे करू शकतात. महाराष्ट्रातील नॅशनल पार्क्स विचारलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये ताडोबा, गुगामल, मेळघाट,
नवेगाव, चांदोली, पेंच म्हणजे पेंचला आता पेंच पंडित जवाहरलाल नेहरू होतो अगोदर त्याचं नाव, आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे टोटल 6 आहेत महाराष्ट्रामध्ये नॅशनल पार्क्स. वन हॉर्नेड राहिनो फाउंडेड इन विच नॅशनल पार्क, म्हणजे एकशिंगी जो गेंडा असतो हा प्रामुख्याने म्हणजे कुठे आढळतो, भारतातील आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळतो हा एकशिंगी गेंडा. हाऊ मेनी कॅटेगरीज इन रेड लिस्ट ऑफ IUCN? IUCN रेड लिस्टमध्ये प्रजातींचे जागतिक विलुप्त होण्याच्या धोक्याच्या आधारावर 9 श्रेणीमध्ये वर्गीकरण केलं जातं. कॅटेगरीज हाऊ मेनी? 9. व्हाईसरॉय ड्युरिंग वर्ल्ड वॉर सेकंड, लिनलिथगो. व्हाईसरॉय कोण होते दुसऱ्या महायुद्धामध्ये? तर दुसऱ्या महायुद्धातील व्हाईसरॉय होते लिनलिथगो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान व्हिक्टर होप लिनलिथगो दुसरे मार्क्विस हे 1936 ते 1944 पर्यंत भारताचे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल होते. त्यांच्या कार्यकाळात भारत सरकारने 1935चा कायदा लागू केला. 1935चा कायदा लॉर्ड लिनलिथगो त्यांच्या काळामध्ये लागू झाला. तसेच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली त्यांच्या काळामध्ये, म्हणजे 1939ला दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. क्रिप्स मिशन भारताला भेटले. भारत छोडो आंदोलन सुरू झाले. पोर्ट सिटी ऑफ VIC. सिंधू संस्कृतीतील VIC म्हणजे सर्वात महत्त्वाचे बंदर लोथल येथे होते. बंदर शहर लोथल येथे होते, जे आधुनिक भारतातील गुजरात राज्यातील एक प्राचीन शहर होते. लोथल शहर. विजयनगर इज सिच्युएटेड टुडे. हम्पी. विजयनगरला आत्ता काय म्हटलं जातं? हम्पी या नावाने ओळखलं जातं, जे कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले आहे. हे जे ठिकाण आहे ते विजयनगर साम्राज्याची पूर्वीची राजधानी होती आणि आता ती युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट वरती प्रश्न आला होता. GNP किंवा सकल राष्ट्रीय उत्पादन देशाच्या रहिवाशांनी विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य मोजते. मेजर ऑफ नॅशनल प्रोडक्ट कंझ्युमर साईड. राष्ट्रीय उत्पादनाचे ग्राहक बाजूने मोजमाप करण्यासाठी खर्च पद्धत वापरली जाते, ज्यामध्ये एकूण मागणी C विचारात घेतली जाते. पंचायत शेड्यूलवरती प्रश्न होता. ग्रामपंचायत मासिक बैठक ही ग्रामपंचायतीच्या सभा वर्षातून 12 वेळा आयोजित केल्या जातात, म्हणजे दर महिन्याला एक बैठक होत असते. महाराष्ट्र विधान परिषद सीट विचारलेले आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत, जे की महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 6 घटक राज्यात द्विग्रही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरते. गुरुत्वाकर्षणावरती प्रश्न होता. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. तर आजचे क्वेश्चन्स होते हे UPSCच्या पेपरला आलेले. या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.